गुड मॉर्निंग मित्रांनो, माझं नाव उदय कुर्तकोटी पुण्यातनं बोलतो आहे। आज आहे 24 सप्टेंबर 2025। माझे सर्व व्हिडिओज बघण्याकरता 1.5 हा स्पीड वापरा, म्हणजे व्यवस्थित ऐकता येईल आणि तुमचा वेळही वाचेल। जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ शेअर करा, लाईक करा। चला, आज काही दिवसापासून शेअर मार्केट म्हणजे शुक्रवारपासून शेअर मार्केट खाली चाललेलं आहे। तर या खाली जाणाऱ्या मार्केटमध्ये नक्की काय करावं हे सुचत नाही। तर अशा वेळी नेमकं काय करावं? काही शेअर वर चाललेत, काही शेअर खाली चाललेत। तर आपण पूर्वी फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स आपल्याकरता निवडून ठेवलेत आणि ती प्रक्रिया कंटिन्युअस आयुष्यभर आपल्याला करायचीच आहे। तर हे जे शेअर्स निवडलेले आहेत त्याच्यापैकी जे इयरली खालच्या भावाला आलेले आहेत, से 5% आसपास आलेले आहेत, त्यांना विकत घेण्याचं म्हणजे पेपर ट्रेडवरती हे तुम्हाला विकत घ्यायचे आहेत अभ्यासाकरता। एकदा तुमचा अभ्यास पूर्ण झाला की तुम्हाला शेअर विकत घेणं आणि विक्री करणं सोपं होईल। तर आत्ताच्या परिस्थितीमध्ये नेमकं काय करावं, म्हणजे मार्केट अजून पडेल का वर जाईल हे कुणीही भविष्यकारसुद्धा सांगू शकत नाही। तर ह्या केसमध्ये नक्की काय करावं म्हणजे आपल्याला फायदा होत राहील? तर आत्ताच्या केसमध्ये जसं मार्केट पडतं आहे तसं तुम्ही जे फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स निवडलेले आहेत की जे मी माझ्या व्हिडिओजमध्ये वारंवार सांगतो, जानेवारी फेब्रुवारीच्या व्हिडिओजमध्ये फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स कसे सिलेक्ट करावे हे मी सांगितलेलं आहे आणि त्यानंतरच्याही व्हिडिओमध्ये मी थोडं सांगत गेलेलो आहे। तर कशा प्रकारे हे शेअर्स गोळा करावेत हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तर त्याच्यामध्ये अजून एक ॲडिशन अभ्यासामध्ये भर आत्ताच्या परिस्थितीत पडती आहे। तर आत्ता मार्केट वर जाईल का खाली जाईल हे सांगता येत नसल्याकारणाने आत्ता आपल्याला जर मोठ्या प्रमाणावर आपण शेअर्स घेतले म्हणजे संख्या जास्ती घेतली तर मार्केट अजून पडलं तर आपल्याला भांडवलाची कमी होऊ शकते। जर भांडवलाची कमी झाली तर आपण शेअर्स विकतच घेऊ शकत नाही, मग पडलेल्या मार्केटचा आपल्याला फायदा घेता येणार नाही। तर आत्ताची वेळ जी आहे ही थोडे शेअर्स घ्यायची आहे। म्हणजे जर तुमची कपॅसिटी 100 शेअर्स घेण्याची असेल तर आत्ता 2-3 शेअर्स अशा प्रकारे ॲड करता येऊ शकेल। जर तुमची 1000 घेण्याची असेल तर 20-30 शेअर्स घ्या। तर अशा प्रकारे तुम्हाला शेअर्स घेता येऊ शकतील। जर तुम्हाला 10 शेअर घेता येऊ शकत असेल तर थोडं थांबून म्हणजे 1-2 दिवस थांबून तुम्ही एक शेअर ॲड करू शकता। तर अशा प्रकारे म्हणजे 2 दिवसांनी एक शेअर ॲड करायचा नाही, तुमची संख्या ही 0.2-0.3 शेअर्स घेण्याची आहे। तर 3 दिवसानंतर तो एक शेअर कंप्लीट होऊ शकतो, म्हणून 3 दिवसांनी एक शेअर तुम्ही विकत घ्यायचा आहे, दर 3 दिवसांनी नव्हे। तर शेअर जसे टप्प्याटप्प्याने पडत जातील, म्हणजे जसे एक 5% पडला शेअर की विकत घेतला, 10% पडला अजून थोडा विकत घेतला, म्हणजे मी ज्या प्रपोर्शनमध्ये सांगतोय त्या प्रपोर्शनमध्ये 15% पडला अजून थोडा घेतला। तर असं करत जर का तुम्ही गेलात तर तुमच्याकडे हे समजा शेअर 30% पडला तर तुम्ही 6 वेळा 3 शेअर म्हणजे 18 शेअर्स विकत घेतलेले आहेत। तुमची कपॅसिटी आहे 100ची, तर 18 शेअर घेतलेत, अजून 80 शेअर घेणं तुम्हाला बाकी आहे। आणि हे सर्व शेअर्स तुम्हाला पेपरवरती घ्यायचे आहेत आणि त्याचा स्टडी करायचा आहे की कुठल्या परिस्थितीत आपण काय करत होतो। तर ह्याचा स्टडी तुम्ही पेपरवरती शेअर्स घेतल्यानंतर तुमचा स्टडी पक्का होईल। 1-2 वर्षामध्ये तुम्ही स्वतः निर्णय घेऊन तुम्ही शेअर्स खरेदी विक्री करू शकाल आणि ते बरोबर ठरेल। एकदम उडी टाकणं धोक्याचं ठरू शकतं, याकरताच वित्तीय सल्लागार असतात। आणि त्याचकरता मी म्हणतो की जर तुम्हाला फिजिकली शेअर्स घ्यायचे असतील तर तुमच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेतल्याखेरीज तुम्ही त्याच्यामध्ये उडी मारू नका किंवा खरेदी विक्री करू नका। माझ्या सांगण्यावरनं तर अजिबात खरेदी विक्री करायचं नाही। आत्ता तुम्हाला अभ्यास करायचा आहे, हा अभ्यास पूर्ण झाला की तुम्ही काम करू शकाल। तर मित्रांनो, तुम्हाला
आत्ताच्या परिस्थितीमध्ये थोडे थोडे म्हणजे तुटपुंजे शेअर्स विकत घ्यायचे आहेत. मे बी तुमची कपॅसिटी तुम्हाला वाटत असेल की पुढं वाढेल, तर या दृष्टिकोनातनं तुम्ही 2-3 शेअर घेण्याच्या ऐवजी 3-4 घ्या, 4-5 घ्या. असे शेअर्स तुम्ही जास्तीचे सुद्धा घ्यायला हरकत नाही. पण कालांतरात ते डिव्हाइड करायचं आहे. समजा मार्केट पडलं तर त्यावेळेस आपल्याला बल्क शेअर घेता आले पाहिजेत. त्याच्याकरता पैसे बाजूला ठेवता आले पाहिजेत. आपल्याकडे असलेल्या पैशातच आपल्याला खेळायचं आहे. आपल्याकडे करोडो रुपये नाही आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला लिमिटेड भांडवलात खेळायचं आहे. त्याच्यामुळे ही स्ट्रॅटेजी आपल्याला अवलंबायची आहे. तर पेपर ट्रेडवर तुम्ही म्हणाल माझ्याकडे अमर्यादित पैसे आहेत. नाही, तुमच्याकडे 10 लाख रुपये जर खरोखर शेअर मार्केटमध्ये गुंतवायची वेळ आली तर तुमच्याकडे 10 लाख असतील तर पेपर ट्रेडसुद्धा तुमचा 10 लाखाचाच होणार आहे. 10 लाखाच्या वरती 11वा लाख तुमच्याकडे पैसेच नाही आहेत, अगदी पेपर ट्रेडवर सुद्धा. तर ही काळजी घ्या मित्रांनो. तर जसजसं बाजाराची परिस्थिती बदलत जाईल किंवा काहीतरी नवीन सांगण्यासारखं असेल त्यावेळेस मी तुम्हाला नक्की व्हिडिओ टाकत जाईन. काहीतरी माहिती सांगायची असेल तर व्हिडिओ टाकत जाईन. तुम्हाला आपण वेगवेगळे टूल्स शिकवतो आहोत, वेगवेगळे प्रिन्सिपल्स शिकवतो आहोत. तर माझे व्हिडिओ कंटिन्युअस बघत राहा, शेवटपर्यंत बघत राहा. म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती होतील, पाठ होतील आणि तुम्ही 1-2 वर्षामध्ये ह्याच्यामध्ये पूर्ण एक्सपर्ट व्हाल. जर तुम्हाला जास्तीची माहिती पाहिजे असेल तर माझे पूर्वीचे व्हिडिओज बघा आणि त्याप्रमाणे तुम्हाला पुढं जाता येईल. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. सी यू.